गुड इव्हनिंग स्टुडंट्स. शब्दसंग्रह या टॉपिकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 8वी शिष्यवृत्ती, ज्यामध्ये आपण स्कॉलरशिप, NMMS, MTS, अजून ज्या कोणत्या परीक्षा असतील त्या सगळ्या परीक्षांमध्ये जिथे जिथे म्हणून बुद्धिमत्ता येईल तिथे तिथे तुम्हाला काय करता येईल या विषयीचा सराव घेत आहे. तर आज आपण वळतोय सर्वात सुरुवातीला आपण पाहतो शिष्यवृत्तीमध्ये काय महत्व आहे ते. आणि अशा प्रकारच्या या टॉपिकला आपण सुरुवात करत आहे. यस, मी स्क्रीन शेअर करतो म्हणजे लगेच सुरुवात करायला. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो नवीन टॉपिक सुरू होत आहे त्याचं नाव आहे वर्गीकरण. ठीक आहे. आता लक्षात घ्या, यापूर्वी आपण आकलन हा मूळ घटक पाहिला आणि त्यामध्ये 3 भाग पाहिले. तसे वर्गीकरण मध्ये 4 भाग आहेत. पण वेटेज मात्र सेम आहे 10%. म्हणजे लक्षात घ्या, वर्गीकरण मध्ये विषय असा आहे की 10% म्हणजे 100 पैकी 10 गुण तुमचे येणार आहेत. ठीक आहे. 10 गुणांसाठी 5 प्रश्न आहेत, 5 क्वेश्चन, हे पण बरोबर आहे. पण गंमत इथं अशी किंवा फरक इथं असा आहे की मागच्या वेळी आपल्याला 3 टॉपिकवर 5 प्रश्न होते, इथे आपल्याला 4 टॉपिकवर 5 प्रश्न असणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी जो प्रश्न येणार आहे तो एक प्रश्न शब्दसंग्रहाचा असेल, एक शब्द आकृत्यांचा असेल, एक शब्द संख्यांचा असेल, एक शब्द इंग्रजी वर्णमालेचा असेल आणि कोणताही एक प्रश्न हा या 4 पैकी एका भागावरचा असेल. म्हणजेच आज जो भाग आपण पाहणार आहे, उदाहरणार्थ शब्दसंग्रह, या भागावरती आज 1 किंवा 2 प्रश्न असतील. अर्थात 2 मार्क तर 100%. मागच्या वेळीपेक्षा दुसऱ्या प्रश्नाची शक्यता कमी आहे, कारण की आता भाग वाढलेले आहेत. पण 4 मार्कांवर सुद्धा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात वर्गीकरणाला. वर्गीकरणामध्ये तुम्हाला काय माहित असलं पाहिजे, तर हे बघा, शब्दसंग्रह तुमच्याकडे कोणता हवा आहे? तुमचं व्याकरण तयार हवं, मराठी भाषेतील. तुमचं विज्ञान म्हणजे परिसर अभ्यास, तुमचा इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, कुठलाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. या विषयाचं तुमचं आजपर्यंत जे नॉलेज आहे त्या नॉलेजवर आधारित हा प्रश्न असेल. ठीक आहे. वळूयात आपण आता प्रश्नांकडे. अर्थात हे सगळं काही आपण एका तासात शिकवू शकत नाही, पण पाहूयात आता. त्या घटकानुसार आपण तेवढ्या भागाचं अध्यापन करूया. येस. गटात न बसणारा शब्द ओळखा. थांबा, इथे कुठे गेला आपला? अरे, स्क्रीन, एक मिनिट. हा, तुम्ही याचं उत्तर डायरेक्ट देऊनच टाका, कारण तो पुढे आहेच ते प्रश्न. तो पण तिथे थोडी छोटी स्क्रीन करण्याचा प्रयत्न करतो, कशी बसेल काय ते चेक करतो. हा पोल दिला तर तो इथपर्यंत येईल. येस. ओके. ओके. ऑप्शन 2, ऑप्शन 2, ऑप्शन 2. ठीक आहे. म्हणजेच पयोद हा ऑप्शन दिला जातोय. काय कारण आहे रे पयोद? म्हणजे साईने उत्तर दिलं, अर्णवने उत्तर दिलं, अमितने उत्तर दिलं, वेदांतने उत्तर दिलं, पृथ्वीराजने उत्तर दिलं, गिरीशने उत्तर दिलं. काय उत्तर आहे? का? कारण काय? पयोद हे उत्तर तुमचं का आहे? कोण सांगेल? येस. पयोद शब्द वृक्षाचा समानार्थी शब्द नाही. बरोबर. झाड, वृक्ष आणि तरु हे तीनही एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. मग पयोदचा अर्थ काय? पयोद म्हणजे पान. ओके. कारण पयोद समानार्थी नाही. ओके. 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 ठीक आहे.
चलो, तर अशा प्रकारे तुम्ही योग्य पर्याय तुम्ही बाजूला काढलेला आहे. आता आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. येस. एक मिनिट. हा जो नंबर आहे जुली देशपांडे, म्हणजे आईचं नाव आहे एवढं मला लक्षात येत आहे. बाळा, तुझं नाव काय? कोणता देशपांडे हा? नाव लिही बरं तुझं. तोपर्यंत मी दुसरा प्रश्न ओपन करतोय. घेऊ वरती. विहान. येस, विहान. आपला ब्रॉन्झ मेडलिस्ट ऑफ कराटे. ठीक आहे. चलो, आधी मी पोल लावतोय. हा, पोल लावतो आधी. क्रिएट पोल. क्वेश्चन नंबर 2. इंग्लिश करून टाकू म्हणजे अडचणच नाही. क्वेश्चन नंबर 2. 1 2 3 4. टाइम 1 मिनिट. दाखवलं पाहिजे ना प्रश्न. स्टार्ट. येस, 7 स्टुडंट्स आर देअर. ओके, बघूयात आपण रात्रीच्या उशिराच्या लेक्चरला किती स्टुडंट येत आहेत. जास्त विद्यार्थी येत असतील तर ही वेळ पण चांगली आहे. हे ग्रॅम नाही बरं का, हे ग्रॅम आहे. ग्रॅम. ग्रॅम. काय होतंय, माझ्याकडे जो तो हा चंद्र आहे ना, तो प्रत्येक वेळी येत नाही. काही वेळा येतो, काही वेळा येत नाही. ग्रॅम. ग्रॅम, मिनिट, मीटर, लिटर. येस, 7 जणांनी उत्तर दिलेलं आहे. 1 मिनिट दिल्याचा फायदा. हा, ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांनी उत्तर दिलेलं आहे. 7 जणांनी उत्तर दिले आहे, त्यापैकी 6 जणांचं उत्तर बरोबर आहे. ग्रॅम, मीटर आणि लिटर हे वेगळे आहेत आणि मिनिट वेगळा आहे. मिनिट हा गटात बसणारा शब्द नाही. काय कारण आहे रे, सांगा बरं मला. कारण पाहू द्यात. ग्रॅम, लिटर, मीटर हे मोजण्याचे साधन आहे, परंतु मिनिट हे, अरे, मोजण्याचे साधन आहेच की. मिनिट पण मोजतोच की आपण. मिनिट मोजण्यासाठीच वापरला जातो ना. बोला बोला. मिनिट हे काय, गेलं माऊसचे साधन नाही. एवढं भारी लिहू नका रे, मला वाचताच येणार नाही. वस्तूंचे मोजदाब म्हणायचं असेल, द्रव पदार्थ वगैरे मोजले जात नाही. बर, मिनिट हे वेळ. अच्छा, वेळेचे मापक आहे. ओके, ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे, तुम्हाला ते कळालेलं आहे. पण ऐका ना, तुम्ही जसं म्हणता हे वेळेचं मापक आहे. नाही, ठीक आहे, असू दे, असू दे गिरीश बाळा, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मिनिट जसं वेळेचं मापक आहे, तसं लिटर हे द्रव पदार्थाचं मापक आहे. मीटर हे अंतराचं मापक आहे. ग्रॅम हे वस्तू वस्तूचं काय वस्तू कण आहेत. कणयुक्त ज्या वस्तू आहेत त्यांचं मापक आहे. मग हे ठरवून नका तुम्ही, नुसतं मापक आहे म्हणून नाही ना म्हणता येणार. या तिघांमध्ये काहीतरी एक सिमिलॅरिटी पाहिजे ना. काहीतरी सिमिलर पाहिजे ना या तिघांमध्ये. वस्तुमान. ठीक आहे. जातंय, जवळ जातंय. ठीक आहे. आता मी काय सांगतोय बघा. लक्षात घ्या, जगामध्ये जगामध्ये ज्यावेळी अंकांची सुरुवात झाली ना, त्यावेळी ती निसर्गातल्या वस्तू मोजण्यासाठी सुरू झाली. अशी, अशी, अशी. बरोबर आहे. मग हे जे असे अंक तयार होत गेले, या अंकांना कुठे असं मानलं गेलं,
कुठे जगात असं मानलं गेलं, कुठे जगात असं मानलं गेलं, कुठे जगात असं मानलं गेलं. म्हणजे बघा, हे खून झाली, हे इंग्रजीत झालं, हे मराठी किंवा हिंदीत झालं, हे रोमन भाषेत झालं. कुणी वेगवेगळ्या पद्धतीने हे मांडलं. ठीक आहे. पण हे झालं. आता हे जे इंटरनॅशनल नंबर आहेत त्यांच्याकडे आपण फक्त बघूयात. 1, 2 डॉट, 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 डॉट असं 9 पर्यंत पोहोचले. याच्यानंतरचे जे अंक आहेत ना, ते लिहिताना अडचण यायला लागली. मग त्यात रोमनवाल्यांनी डोकं लावलं. 10. मग पुढे 11, 12 असे डॉट, डॉट, डॉट पुढे पोहोचले. मग पुढे किती वेळा जाणार ना? 20 मग हे 30 मग पुढे आता काय करायचं? मग 50ला आपण वापरूयात एल. 50ला एल तर मग त्याच्या आधी मग याच्या आजूबाजूला परत तो एक्स वापरला, सेंचुरीला सी वापरला. ही अशी वेगवेगळी सगळी अक्षरं होऊन तो सगळा गोंधळ व्हायला लागला. आणि ह्यांची जी अक्षरं ती एकदम मोठमोठी दिसायला लागली. आता करायचं काय? म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर का हे 30 आहे आणि तुम्हाला 33 अंक लिहायचा आहे, तर बघा 31, 32, 33 हे झाले तुमचे 33. बरं या 33 मध्ये तुम्हाला समजा 32 ॲड करायचे असतील, तर ते असे हे 30 आणि हे 2 32 करा टोटल. जमेल? नाही जमणार. हा जो सगळा गोंधळ सुरू झाला, या गोंधळामुळे सगळं जग त्रस्त झालेलं होतं. आणि त्यावेळी आपल्या भारतामधून आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. आर्यभट्ट आणि काही लोक ब्रह्मगुप्ताचंही नंतर पुढे नाव घ्यायला लागले. पण जुन्या काळापासून आर्यभट्ट हे नाव आलेलं आहे. तर आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला आणि त्यामुळे एकच्या पुढे हा शून्य आला. हे झाले दश. आणि हे जे दशे झाले याच्यामध्ये जे मोजले जातात ते झाले दशमान. दश म्हणजे 10, दशमान. आणि हे जे दशमान आहेत त्याच्यामध्ये हे सगळे मोजले जातात ग्रॅम, मीटर, लिटर. 1 लिटर, 10 लिटर, 100 लिटर, 1 मीटर, 10 मीटर, 100 मीटर, 1 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम. हे सगळे दशमान परिमाणे आहेत मोजण्याची. मीठ मात्र दशमान नाहीये. म्हणून मिनिट वेगळा आहे. आता आलं लक्षात? हे बाकी सगळे दशमान आहेत. हे कारण कळलं पाहिजे. उत्तर आत्ता बरोबर आलं, प्रत्येक वेळी बरोबर येईल असं नाहीये. एक्झॅक्ट कारण जे आहे त्याच्या मागचं ते लक्षात आलं पाहिजे. दशमान, येस, ही संकल्पना प्रश्नामध्ये कुठेतरी वापरली जाऊ शकते, हे आपल्या डोक्यात फिट पाहिजे. येस, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हो, छोटासा प्रश्न आहे त्यामुळे काही हे करत नाही मी. थांबा, जाऊ देऊयात, पोल देऊयात. तुम्हाला आवडतो पोल, मला लक्षात आलंय तुम्हाला पोल आवडतो. 30 सेकंद देऊयात आपण. 9 व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक जण वाढलेला आहे आज. 3. थर्ड क्वेश्चन. 1, 2, 3, 4. अरे ठीक गेला 4. अच्छा ठीक, बरं ठीक आहे, जाऊ द्या. इथं मी 4 देतो, त्याचा काही विचार करू नका. तुम्ही बरोबर पोल द्या, इकडे बघूच नका. हे 1, 2, 3, 4 असं लक्षात घ्या. 30 सेकंड देतोय. स्टार्ट. प्रश्न इकडे चालेल, छोटासा प्रश्न आहे. येस, बघा. ओके, टाइम ओव्हर. ठीक है, चलो. फर्स्ट फुफ्फुस हे दिलेलं आहे 4 जणांनी, यकृत दिलेलं आहे एकाने आणि जठर दिलेलं आहे एकाने. चलो,
सांगा बरं, जठर किंवा यकृत का असेल असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे ज्या एकेकाने उत्तर दिले त्यांना का वाटलं असेल हे? चला चॅट बॉक्सला सांगा. तुमचा लॉजिक सांगा, लॉजिक. यकृत का वाटलं किंवा जठर का वाटलं? नेमकं कारण काय? सर चुकून एला 4 अच्छा, ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. हे सांगितलं ना बाळा मगाशीच मी. मला वाटलं तुझ्याकडून टाइप करता झाला काय असं म्हणून. ठीक आहे. सांगितलं मगाशीच मी काय झालं ते. बरं ठीक आहे. यकृत किंवा जठरचं काही उत्तर कुणी देत नाहीये. आपण वळूयात ओरिजिनल. उत्तर जे आहे खरं ते आहे फुफ्फुस. फुफ्फुस हां. फुसफुस नाही. फुसफुस नाही, फुफ्फुस. ठीक आहे. हे जे तिघं आहेत, ते तिघं कोण आहेत? तर हे तीनही अवयव जे आहेत आपल्या शरीरातील, हे तीनही अवयव आपल्या अन्नपचनाशी संबंधित आहेत. ठीक आहे. म्हणजे हे जे आपलं तोंड आहे, हे तोंड. असा चेहरा काढूयात आपण, आधी मानवासारखा दिसणारा. अगदीच वाईट आला, अगदीच वाईट आला. हां, थांबा असा घेऊयात आपण. आणि अन्न नलिका आपण अन्न या कलरने दाखवूयात. ठीक आहे. बघा. इथून अन्न आत जातं आणि इथून ते खाली येतं. ठीक आहे. येस. तर इथे आहे ग्रासिका, इकडे आहे यकृत आणि इथे आहे हे जठर. जठर म्हणजे आपल्या पोटातला मिक्सर, की जो अगदी घुसून पार त्या अन्नाचा खीर तयार करून टाकतो ते. येस, बरोबर. हे तिघही अन्न पचनाशी पचन क्रिया करण्याशी संबंधित आहेत. बरोबर बिहान. आणि फुफ्फुस जे आहे ते पचनाशी संबंधित आहे का रे? कशाशी संबंधित आहे? कोणत्या क्रियेशी संबंधित आहे? फुफ्फुस श्वसन क्रिया. शाब्बास, व्हेरी गुड. श्वसन क्रियेशी संबंधित आहे. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. कळाले सगळ्यांना हे? चलो. पोल. क्रिएट पोल, न्यू क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. 4 जणांनी 3 जणांनी नव्हतं दिलं उत्तर. नाही करायचं बाळांनो. 1, 2, 3, 4. 1 minute start. This is question. शोधा. शब्दसंग्रह तुम्हाला नॉलेज पाहिजे त्या गोष्टींचं, प्रत्येक गोष्टीचं शब्दाचं सगळी माहिती पाहिजे. ब्रह्मपुत्र एक दोघांनी ब्रह्मपुत्र दिले. एकाचा बघून दुसरा करतोय का रे? अच्छा, सगळे ब्रह्मपुत्र जाता. लोकशाही, याला लोकशाही म्हणतात. एक जण जे करतोय तेच सगळे करतायत. अच्छा, ओके, ओके, ओके. वर खाली, वर खाली. खेळ चालू आहे का काय कोणाचा? मला असं वाटतं की पोल दिसणार नाही अशी व्यवस्था करायला हवी. डायरेक्ट फक्त तुम्हाला सेकंद दिसतील. सेकंद संपले की लगेच पोल, मग मी तुम्हाला पोल दाखवेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. छान मजा केली काही जणांनी. 6, 7, 8, 9. 9 जणांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामध्ये एकाने उत्तर दिलेलं आहे गोदावरी. इथला रबर पण गायब झाला. कुठे गेला रबर? जाऊ दे. एकाने उत्तर दिलं आहे गोदावरी. 6 जणांनी उत्तर दिलं आहे ब्रह्मपुत्रा आणि 2 जणांनी उत्तर दिलं आहे नर्मदा. ठीक आहे. आता बघूयात आपण याच्या मागचं कारण काय आहे. थोडी मोठी स्क्रीन घेतो म्हणजे व्यवस्थित सांगता येईल ते. येस. बघा. कारण नीट समजून घ्या. तुमच्यापैकी कोणाला आधी कारण द्यायचं असेल तर तेवढं देऊन टाका. तुम्ही दिलेल्या उत्तराचं कारण. येस.
चिनाटली पर्याय क्रमांक 3. सॉरी, चायना. चायना पर्याय क्रमांक 3. ओके. येस, 10 जण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून एक संख्या वाढलेली आहे. 10 जण आलेले आहेत. अच्छा, काहीच कारण नाही द्यायचं कोणाला? ठीक आहे, चालेल. मग मी सांगतो. तर ब्रह्मपुत्रा ही नदी पूर्व भागातील आहे. बाकी सगळ्या पश्चिम भागातील आहेत. नक्की? हा विघ्नेश होले दिसतोय. बरोबर ना? विघ्नेश ना हा? विघ्नेश? सर, नर्मदा नदी संपुष्टात गेली आहे. नाही बाबा, नर्मदा आहे. नर्मदा संपली नाहीये, संपुष्टात नाही गेली बाळा. ओके ओके ओके, यस. चला, ठीक आहे. आता तुम्हाला मी परफेक्ट कारण सांगतो. बघा, नीट लक्ष द्या. आपण एक छान नकाशा काढूयात इथे भारत देशाचा आपल्या. मेरा भारत महान. ओके, एक छान नकाशा घेऊयात. दिस इज काश्मीर. हा अशा इथे हा पूर्व भारत. हे हा पश्चिम किनारा. गुजरात. हा काश्मीर इथून असा आतमध्ये घेऊयात. साधारणपणे अशा प्रकारचा आपला भारत देश आहे, साधारणपणे. आता गंमत बघा, या ज्या 4 नद्या आहेत त्यांच्याकडे वळण्याच्या आधी मी तुम्हाला काय गंमत सांगतोय ते बघा. ज्यावेळी बाळांनो आपला भारत देश तयार होत होता म्हणजे कसा, की आपला भारत देश हा 4,000 करोड वर्षांपूर्वी, त्याच्या आधी हा भारत देश जो आहे ना, तो दक्षिण आफ्रिकेला चिकटलेला होता. तिथून याचा तुकडा पडला आणि हा जो भाग आहे, हा भाग म्हणजे कोणता भाग सांगू का? हा जो याचा उत्तरेचा भाग आहे ना, हा म्हणजे महाराष्ट्राच्या वरचा हा सगळा भाग. हा भाग जो आहे ना, हा भाग असा पोहत 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 तो आजच्या चायनाच्या दिशेने निघाला. आणि सध्या जिथे भारत आहे तिथे सगळ्याच्या सगळा महासागर होता. तर तो तिकडे निघाला आणि हा जात असताना मधल्या वाटेमध्ये समुद्रातून मोठे ज्वालामुखीचे स्फोट झाले. आणि ते जे ज्वालामुखीचे स्फोट झाले, त्यामुळे हा एक वेगळा भाग, इथून दक्षिणेकडचा हा जो दक्षिण भारताचा भाग, हा भाग त्या वरच्या भागाला जोडला गेला. त्यामुळे त्यामुळे बघा मी काय सांगतोय ते आता नीट लक्ष द्या. हा जो ज्वालामुखीचा स्फोट झाला तो असा झाला, असा. आणि हा जो ज्वालामुखी बाहेर पडला तो एका बाजूने महासागरात जाऊन मिसळला आणि दुसऱ्या बाजूने तो दूरपर्यंत जाऊन पसरला. म्हणून म्हणतात पहा, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. तो राकट, कणखर आणि दगडांचा देश म्हणजे तो काही मुलांना उद्देशून म्हटलं नाही दगडांच्या देशा. ते यासाठी म्हटलेलं आहे की हा जो ज्वालामुखी थंड झालेला आहे, तो थंड झाल्यानंतर तयार झाला जगातील सर्वात कठीण बेसॉल्ट खडक. फारच वेडावाकडे येते लिहिलं. बेसॉल्ट खडक इथे तयार झाला. ठीक आहे. दुसरी बाजू, हा जो उत्तरेचा भाग आहे हा जेव्हा येऊन चीनला धडकला, तेव्हा चीनला धडकत असताना चीनचा जो समुद्र किनारा होता तो त्याने वर उचलला. आणि किती वर उचलला? तो इतक्या वर उचलला, इतक्या वर उचलला, इतक्या वर उचलला की जगातील सर्वात मोठा पर्वत तयार झाला, ज्या पर्वताला आपण हिमालय पर्वत असं म्हणतो. हा हिमालय पर्वत 8 किलोमीटर पेक्षा मोठा असा हा पर्वत तयार झाला. आणि हा जो सगळा समुद्राचा गाळ वर उचलला गेलेला आहे, त्यामुळे त्यानंतर त्याच्यातली सगळी जी माती आहे ती खाली आली. आणि ही जी खाली आलेली माती आहे, वेगळा हा खडू वापरतो मी, ही जी खाली आलेली माती आहे ती सगळी माती या ठिकाणी पसरली.
आणि इथे तयार झालं अशा या हिमालयातून सगळी खाली आलेली माती, इथून तयार झालं हे मैदान. ठीक आहे. ओके. तुम्ही म्हणाल, "सर हे सगळं का सांगत बसली तुम्ही? ह्याचं उत्तर द्या ना." आता गंमत लक्षात घ्या. झालंय काय बघा, जेव्हा आपण पहिल्या नदीचा उल्लेख करतो, नदीचं नाव आहे गंगा. ही गंगा नदी इकडे उगम पावते आणि ती इथून या पर्वतावरून खाली उतरते आणि हा सगळा जो गाळ पसरलेला आहे, त्या पसरलेल्या गाळामधून ती वाहत, 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 वाहत मग तिचा एक भाग जो आहे तो बांगलादेशमधून आणि एक भाग आहे तो भारतामधून अशी ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बंगालचा उपसागर इथे जाऊन मिळते. ठीक आहे. ही आहे गोदावरी नदी. गोदावरी नदी इथे उगम पावते नाशिकला. आता इथून बघा ज्वालामुखीमुळे अशा रीतीने इथे हा भाग पसरत पसरत चालला होता. बरोबर आहे. त्यामुळे ही नदी पण उत्तरच्या दिशेने जाते. आणि ती अशी खाली, खाली, खाली जात, जात, जात ही पण नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. क्लिअर? ही झाली दुसरी नदी गोदावरी. नंतर ब्रह्मपुत्रा नदी तर अशी आहे की ती हिमालयाच्या या बाजूला उगम पावते. ती तिकडे चीनमध्ये जाते म्हणजे सध्याच्या तिबेट, चीन त्या भागात जाते. तिबेटवर चीनचं राज्य आहे. तिथून ती वाहत, 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 वाहत येते आणि हिमालयाला क्रॉस करत ती अरुणाचल प्रदेशमधून भारतात येते. भारतातून ती बांगलादेशमध्ये जाते आणि बांगलादेशमधून ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजेच यातली गंगा, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतायत. आता नर्मदेची गंमत पहा. नर्मदेची गंमत अशी आहे, की वर आहे इथे थांबा, तोच पेन वापरा का? इथे सेकंड वेगळा घेऊयात. हा घेऊया. वर आहे सातपुडा पर्वत, खाली आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा आणि सह्याद्री या दोघांच्या मधला भाग जो आहे तो खाली खचला गेलेला आहे. आणि तो जो खचलेला भाग आहे त्या भागामधून ही नदी वाहत 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 येते आणि ती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे तुमचं उत्तर आहे 4 नर्मदा अरबी समुद्राला येऊन मिळते. आलं लक्षात? आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यावरून तुम्हाला हे पण समजलं की भारताची संपूर्ण भूमी जी आहे त्याच्यामध्ये बहुतांश नद्या बंगालच्या उपसागराकडे जात आहेत. मोठमोठ्या नद्या. गंगा घ्या ही इथून निघणारी, यमुना घ्या ही ब्रह्मपुत्रा घ्या आणि यांच्या सगळ्या उपनद्या जमुना वगैरे काय असतील त्या सगळ्या घ्या. महाराष्ट्रातली ही काय गोदावरी, ही कृष्णा, ही कोयना या सगळ्या नद्या बंगालच्या उपसागराकडे जातात. अरबी समुद्राकडे येणारी ही नर्मदा आणि त्यासोबत आहे तापी. तापी नदी सुद्धा अरबी समुद्राकडेच अशा रीतीने येऊन मिळते. कारण की या खचदरीमध्ये आहेत आणि या इथल्या ज्या नद्या एकदम छोट्या छोट्या नद्या निघतात, वेगाने निघतात, समुद्रात मिळतात, संपला विषय. त्यामुळे त्यांची नावं पण फारशी आपल्याला माहिती नसतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे नदीचा हा विषय आहे. चलो, भारताचा भूगोलही शिकून झाला त्यात. पुढे जाऊयात आपण. येस, गटात न बसणारे पद ओळखा. आपण येऊयात पोलकडे. 12 व्हेरी गुड. 12 जण आलेले आहेत. शब्बाश. पोलकडे बघूयात आता. 1 मिनिटाचा पोल देतोय मी. प्रश्न कितवा रे हा? प्रश्न क्रमांक 5. क्वेश्चन नंबर 5. 1 2 3 4. 1 minute. स्टार्ट पोल. येस. आता मी अजिबात दाखवणार नाही कोण काय उत्तर देते. नाही, दाखवतो. होऊ द्यात ना, कळू द्यात ना. दुसरं कोणतरी देतंय उत्तर, आपल्यापेक्षा वेगळं देतंय का?
जे खेळण्यासाठी येत आहेत ना ते पोल एबीसीडी एबीसीडी, त्यांनी विनाकारण वेळही वाया घालवतायत, पैसे वाया घालवतायत. आपला रिझल्ट ठरलाय बाळांनो. मग जर तुम्ही खेळण्यासाठी येत असाल तर रिझल्ट लागणार नाही तुमच्या बाजूने. ठीक आहे, चालेल. चलो, 6 जणांनी ग्रामपंचायत उत्तर दिलेलं आहे. 6 जण. जिल्हा परिषद उत्तर दोघांनी दिलेलं आहे. महानगरपालिका उत्तर दोघांनी दिलेलं आहे. बघा, उत्तर सांगतो मी तुम्हाला. याचं जे उत्तर, ठीक आहे, आधी तुमचा विचार पाहूयात आपण. तुम्ही काय लॉजिक लावलं या उत्तरांसाठी? कारण हे गावासाठी आहे ग्रामपंचायत. ओके. महानगरपालिका ही जिल्ह्याला असते. बर. येस. लावा ना अजून डोकं. आता एवढे तुम्ही 8-10 जणांनी उत्तर दिले म्हटल्यावर काहीतरी उत्तर आलं पाहिजे ना सगळ्यांकडून. ठीक आहे, हरकत नाही, चालेल. कारण ग्रामपंचायती फक्त ग्रामीण भागाचे काम करते. बर, ठीक आहे, चालेल. ओके ओके ओके. थोडं वेगळ्या मार्गाने चालले तुम्ही. हा प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड होता, पण इथे विचार जो आहे प्रश्न काढणार याचा तो कशा प्रकारचा ते मी सांगतो. त्यांनी असा विचार केलेला आहे की तुमची ही जी ग्रामपंचायत आहे, ऑप्शन नंबर 4 ग्रामपंचायत, ही कशाचा कारभार पाहते? एका गावाचा. ठीक आहे. महानगरपालिका काय असतं? तर महानगरपालिका एक मोठे गाव, बरोबर ना? एक मोठं गाव आहे. नगर परिषद काय आहे? तर महानगरपालिका होण्याच्या आधीच्या टप्प्यावरचं एक मोठं गाव. ठीक आहे. जिल्हा परिषद काय आहे? तर जिल्हा परिषदेमध्ये अनेक गावे असतात. लक्षात घ्या, ग्रामपंचायत एकाच गावाचा कारभार पाहते. महानगरपालिका फक्त त्यांच्या महानगराचा कारभार पाहते. महानगरापेक्षा नगर छोटा आहे, नगर परिषद फक्त त्यांच्या नगराचा कारभार पाहते. पण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत नगर परिषद, महानगरपालिका, ग्रामपंचायत हे सगळं असू शकतं. म्हणजे ही जर जिल्हा परिषद असेल तर याच्यामध्ये ही उदाहरण घेऊयात आपण, पुणे जिल्हा परिषद, त्यामध्ये ही पुणे महानगरपालिका, ही पुणे महानगरपालिका, ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका, याच्यासोबत आळंदी नगर परिषद घ्या किंवा चाकणची नगर परिषद घ्या, हे आले. त्यानंतर वेगवेगळी छोटी छोटी गाव आहेत, त्यांचे ग्रामपंचायती घ्या. असा सगळ्याचा सर्वसमावेशक भाग जो आहे तो भाग जिल्हा परिषद आहे. आणि हे बाकीचे सगळे एका एका घटकाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे न वळता ते एका गटात पोहोचतात आणि जिल्हा परिषद मात्र वेगळी ठरते. कळाले सगळ्यांना? काही अडचण अडचण असेल तर विचारून घ्या. समजतंय ना? येस, व्हेरी गुड वेदांत, शाबाश. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बघा, विचार या पद्धतीने केलेला आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळतो मी आता. क्वेश्चन नंबर 6. आणि वळूयात तुमच्या पोलकडे. 12 विद्यार्थी हे रात्रीची वेळ असल्यामुळे, 9ची वेळ असल्यामुळे आलेले असावेत बहुतेक काही जण. लेट्स चेक, आपण चेक करूयात नंतर. हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6.
1 2 3 4 1 मिनिट स्टार्ट. हा प्रश्न. चॅट बॉक्स ऑन करूयात आपण. काहीच नाहीये. ठीक आहे, म्हणजे एक मेसेज होता म्हणून म्हटलं बघावं नेमकं काय आहे. ठीक. अरे टाइम संपत आलाय का? व्ह्यू पोल. 4 विद्यार्थी, 5 6 7 7 जणांचं उत्तर आलेलं आहे. ओके, 9 जणांनी उत्तर दिलेलं आहे. टाइम संपत आलेला आहे. ओके, तिघांनी नाही दिलं, 9 जणांनी उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, लेट्स चेक. पाहूयात आपण. पहिल्यांदा वळतोय मी तुमच्या चॅट बॉक्सकडे. येस, चलो बोला. नर नार हे उत्तर कोणाकोणाला वाटतंय? नर नार. मग उत्तर दिलेले मला वाटतं पहिला आणि तिसरा ऑप्शन दिलेले आहे ना उत्तर. फर्स्ट आणि थर्ड दोनच ऑप्शन दिलेत. येस, फर्स्ट ऑप्शन जो आहे नर नार हे कोणाकोणाला वाटतंय त्यांनी कारण द्या. कारण नरचे स्त्रीलिंगी स्वरूप मादी आहे. अच्छा, ओके ओके. साईचं हे उत्तर आहे. ठीक आहे. अच्छा, ठीक आहे. ऋतुराज कड. ऋतुराज कड म्हणजे आपला आर्यन कड. ठीक आहे. चालेल, ठीक आहे ठीक आहे. ऐका, हा ऐका. अच्छा, विघ्नेश म्हणे वाघ वाघीण असायला हवं होतं. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चालेल, बघा आता बघा बाळांनो, आपल्याला काही समानार्थी शब्द माहित नसतात त्यामुळे असा घोळ होतो. बघा, नार हा शब्द स्त्रीला उद्देशूनच बोललेला आहे, महिलेला उद्देशून बोललेला आहे. नर म्हणजे पुरुष, पुरुष आणि स्त्री म्हणजेच नर नार. नर नारी, नर नारी अशा प्रकारची आपल्याकडे बघा ही जोडी वापरली जाते. शंकराची जी प्रतिमा आहे, ज्या प्रतिमेमध्ये शंकर आणि पार्वती दोघेही अर्ध्या अर्ध्या स्वरूपात आहे, त्याला बघा नर नारीश्वर असा शब्द वापरले गेलेला आहे. ठीक आहे. तशाच पद्धतीने उंट आणि सांडणी स्त्रीलिंगी पुल्लिंगी हे दोन्ही शब्द आहेत. मोर लांडोर, मोर मोरनी नाही बरं का, मोर मोरनी नाही, किंवा उंट उंटिनी नाही. उंट सांडणी, मोर लांडोर. तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का रे? त्यांनी या ठिकाणी कुत्रा कुत्रीन, काय मांजर बोका असे शब्द नाही वापरलेले. आणि ऑप्शन तिथेच असे आहेत की तुम्हाला हे जर का माहित नसतील, हे माहित नसेल, हे माहित नसेल किंवा हे माहित नसेल तर तुम्ही लगेच चुकणार आहे. बरोबर. आणि इथे आहे वाघ मुरळी. हे वापरताना खूप छान डोकं लावले त्यांनी. बरोबर आहे, वाघ वाघीण असायला हवं होतं, पण वाघ मुरळी तुम्हाला एका शब्दाची, एका प्रकारच्या वाक्य शब्दाची तुम्हाला ओळख असते, वाघ्या मुरळी. आणि याच्याशी संबंधित त्यांनी वाघ मुरळी असा चुकीचा ऑप्शन टाकलेला आहे. बाकी सगळे प्राणी आहे, नाही नाही त्याचा काही विषय नाही, त्याचा काही विषय नाही. ती जोडीचा विषय बघा. ठीक आहे, तो जोडीचा विषय आहे. मुरळी आणि मुरळी हा प्राणी नाहीच आहे. याचा अर्थ आधी समजून घ्या. वाघ्या आणि मुरळी काय संकल्पना आहे ते सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल की एका बाजूला यांनी मेल आणि फिमेल अशा प्रकारची जोडी इथे जुळवून दिली आहे. बरोबर आहे, पुरुष स्त्री अशी जोडी केलेली आहे. वाघ्या आणि मुरळीची संकल्पना समजून घ्या. हे खंडोबा, जेजुरीचा जो खंडोबा आहे त्याचे भक्त असतात, त्याचे उपासक असतात. म्हणजे होतं काय, काही घरांमध्ये
लवकर जुन्या काळामध्ये अपत्य व्हायचं नाही, म्हणजे मूलबाळ व्हायचं नाही लवकर. मग काही श्रद्धाळू लोक वाघ्या मुरळी नाही, थांब बाळा, बाळा ऐकून घे, अमित ऐकून घे, ऐकून घे, थांब थांब जरा. तर त्यांना मूलबाळ व्हायचं नाही. मग असे जे आई वडील आहेत की ज्यांना मूलबाळ हवाय किंवा मूलबाळ झालं तरी ते जगायचं नाही, ते मरायचे लवकर मुलं. मग ते काय करतात, तर ते असे जे काही आई बाबा आहेत ते जेजुरीच्या खंडोबा पुढे जातात आणि ते त्याला नवस करतात की आम्हाला जर मूल झालं तर ते मूल आम्ही तुला अर्पण करू, ते जगू दे. ठीक आहे. अर्थात ही त्या लोकांची श्रद्धा आणि ओव्हरऑल पुरोगामी दृष्टिकोनातून पाहताना ती अंधश्रद्धा. पण शेवटी एखाद्या भक्तीचा किंवा श्रद्धेचा आस्थेचा भाग असेल तेव्हा काही कुणी काही त्याला ऑब्जेक्शन घेण्याचा काही हे विषय येत नाही. पण होतं काय या ठिकाणी ते बघा. जर का असा नवस केला आणि खंडोबाला नवस केल्याच्या नंतर जर मुलगा झाला, मुलगा, तर तो देवाला सोडला जातो. आयुष्यभरासाठी देवाची उपासना करायला सोडला जातो. त्याला म्हणतात वाघ्या, मुलगा. आणि जर मुलगी झाली, मुलगी, तर तिला म्हणतात मुरळी, की जी आयुष्यभर देवाची उपासना करायला सोडली जाते. त्यांनी ना आई वडिलांच्या सोबत राहायचं, ना त्यांनी घर संसार उभा करायचा, ना त्यांनी इतर काय करायचं. त्यांनी आयुष्यभर फक्त देवाची प्रार्थना करायची आणि तिथे जे काही मंदिरात मिळेल ते खायचं. अशा प्रकारची वाघ्या मुरळीची संकल्पना आहे. अर्थात ही नंतर मागे पडलेली गोष्ट आहे, कारण की एखाद्या जन्माला येणाऱ्या बालकाला त्याच्या शिक्षणाचा अधिकार देणं आणि त्याला स्वतःच्या जीवन उन्नत करण्याचा अधिकार देणं, अशा प्रकारे आपल्या संविधानामध्ये काही व्यवस्था आहे. त्यामुळे अशा प्रकारे देवाला सोडण्यासाठीची व्यवस्था कायदेशीर दृष्टिकोनातून चालत नाही. आपण काही लोक आस्थेच्या याच्यावरती करून टाकतात तसा विषय. त्याला आता सापडले नाहीत मम्मी पप्पा तर कोण काही करू शकत नाही त्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे वाघ्या मुरळी आहे. यांनी ते वाघ शब्द वापरलाय. वाघ, टायगरवाला. हा टायगरवाला वेगळा आणि हा वाघ्या वेगळा. कळालं आता? अरे कळालं का? लगेच लगेच मेसेज टाका. हो, हो की नाही, हो की नाही. येस. ओके, ओके, ओके. येस, येस, येस. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे. मी पोल तयार करतोय. क्वेश्चन नंबर 7. 1, 2, 3, 4. 1 minute, poll start. जे विद्यार्थी इथे सिन्सिअरली काम करणार नाहीत ना, ते वेळ वाया घालवत आहेत. त्यांनी निघून जा बाहेर. ते वर खाली करतायत ते. नुसतं एबीसीडी दाबतायत त्यांनी. ते नापास होतील याची 100% खात्री बरं का. इथे सिन्सिअरच पाहिजे माणूस. ते काही स्कॉलरशिप काही येरा गाबाळाचं काम नाही. ओके, टाइम ओव्हर. एक वोट आहे खरूच. 3 वोट आहेत भगवान आणि 3 वोट आहेत विषमज्वार. हे सगळे रोग आहेत हे तर कन्फर्म. आजार आहेत, सगळे रोग आहेत. ओके. कॉलरा कुणीच उत्तर दिलं नाहीये. ठीक आहे, कॉलरा नाहीच आहे उत्तर. आता उरलेल्यामध्ये आपण पाहूयात. ठीक आहे. बघा, चला, विषमज्वर ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी काहीतरी कारण सांगा बरं. का तुम्ही उत्तर दिले विषमज्वर?
काहीच उत्तर नाही. खरुज हे काय? काजायचा रोग, अच्छा खाजवायचा रोग आहे. ओके, ओके. आणि बाकी पाण्यामुळे होतात. बरं, 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 बरं. विहानला माहिती आहे बरं का, हा मुद्दा परफेक्टली माहिती आहे विहानला. फक्त त्याला लवकर मांडता आला नाही. नाही लवकर बरा होणारा वगैरे असं काही नाहीये हां. नाही वेदांतने बरोबर हे केलेलं आहे इथे. त्याला मुद्दा माहिती आहे. पण लवकर बरा होणारा, उशिरा बरा होणारा अशा पद्धतीचं डिव्हिजन, अशा पद्धतीचा फरक नसतो. ठीक आहे. समजून घ्या. मी काय सांगतोय समजून घ्या. कॉलरा, विषमज्वर आणि हगवण. हे जे 3 आहेत ना रोग, हे रोग पाण्यामुळे नाही, दूषित पाणी. पाण्यामुळे रोग होत नाही, दूषित पाण्यामुळे रोग होतात. चला दूषित पाणी आलं म्हणून एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो मी. मला एक सांगा, पावसाचं जे पाणी पडतं ना, ते पाणी शुद्ध असतं का रे? काही मुलं बघा करून पावसाचं पाणी पितात. शुद्ध असतं का ते? सांगा बरं? हो सर, तेच टाकायचे होते. अच्छा ठीक आहे. ओके. नाही असं उत्तर आहे. ओके. नाही, नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. का नाही रे? पावसाचं पाणी का शुद्ध नाहीये? पावसाचं पाणी का शुद्ध नाहीये? बाकी पोटाचे आजार आहे, पण खरुज हे स्किनचा आजार आहे. अच्छा अजून तुम्ही विघ्नेश तिथेच आहे का? अरे नाही मी पुढचा वेगळा प्रश्न विचारला राजा. नाही ठीक आहे. तुझा मुद्दा बरोबर आहे तुझा. पण इथे बघा, पावसाचं पाणी शुद्ध आहे की नाही? आणि त्याचं उत्तर तुम्ही नाही असं देताय, तर का नाही? का नाही हे सांगा बरं? कारण त्यात हवेतील येस, येस. बरोबर, बरोबर, बरोबर. हवेचे धुलीकण, बॅक्टेरिया बरोबर, बरोबर, बरोबर. हुशार आहेत की बाळं माझी. येस. मग अशी दूषित पाणी, त्यानंतर डास, त्यानंतर कुत्रा, मांजर, उंदीर असे जे सगळे हे घटक आहेत, या सगळ्या घटकांमुळे एक कॉलरा, विषमज्वर, हगवण अशा प्रकारचे रोग होतात. यांना म्हणतात साथीचे रोग. म्हणजे एकदा हा रोग आहे नाही रोग. एकदा हा रोग झाला, की तो अख्ख्या गावालाच होतो. गावात आला म्हणजे अख्खं गावच त्यांनी तो अ, व्यापून टाकतो. यांना म्हणतात साथीचे रोग. कॉलरा, विषमज्वर, हगवण हे अशा प्रकारचे आहेत. ठीक आहे. खरुज जो आहे ना, खरुज तो तसा नाहीये. खरुज असा प्रकार आहे, की समजा हा एक गाव आहे. त्या गावामध्ये 100 लोक राहत आहेत. तर ते 100 लोकांना खरुज नाही होणार. हे बाकीचे रोग होतील. यापैकी समजा ए या माणसाला हा रोग झाला आणि बी माणूस जो आहे, ते दोघं जण चांगले मित्र आहेत. हातात हात घालून ते गावभर फिरले, तर ए पासून बी कडे तो रोग जाईल. त्याशिवाय बीला तो रोग नाही होणार. म्हणजे तो स्पर्शामधून होतोय. कळालं? तो स्पर्शामुळे होतो. त्यामुळे खरुज हे तुमचं उत्तर आहे. हे साथीचे रोग आणि हे खरुज हे स्पर्शाद्वारे होणाऱ्या रोगांमध्ये तो मोडतो. येस. नेक्स्ट. पुढचा प्रश्न आलेला आहे. टाइम स्लॉट पाहतो मी. 1 मिनिट. 8वा प्रश्न. अतिशय छान सायन्सशी रिलेटेड क्वेश्चन आहे बघा तो. बुद्धिमत्तेमध्ये सगळेच विषय येतात. स्टार्ट.
अरे हो, 2 पर्याय सांगितलेत बरं का इथे. थांबा, थांबा, थांबा. त्यामुळे चॅट बॉक्सलाच उत्तर खरं तर याचं जास्त अपेक्षित आहे. आपण वेळ पूर्ण देऊ आणि मग आपण चॅट बॉक्सकडे जाऊ. ते 2 पर्याय सांगितलेले. चला चॅट बॉक्सला जाऊयात आपण. 10 सेकंद बाकी आहेत. चलो 4 जणांनी उत्तर दिलेलं नाही. 11 पैकी 4 जणांनी उत्तर दिलेलं नाही. येस. चॅट बॉक्सला येऊयात आपण. 2 पर्याय जे निवडायचे ते आता तुम्ही तुमच्या नावानुसार तुमचं नाव दिसणार आहे मला आता. आता तुम्ही निवडा कोणते 2 पर्याय आहेत ते. जे दिले ना जायांग, पराक्कन आणि पुष्पाधार याच्या सोबत कोणते 2 प्रश्न आहेत ते दाखवा. ठीक आहे होऊ देत, होऊ देत. काही काही प्रॉब्लेम नाही विहान. होऊ देत. आता इथे उत्तर द्या ना. चॅट बॉक्सला उत्तर द्या ना तुम्ही. 1, 2, 3, 4 याच्यातून 2 पर्याय निवडायचे. जायांग, पराक्कन आणि पुष्पाधार यांच्याशी संबंधित. अरे! मगाशी चांगलं चालू होतं. पोल देताना. कुठे कळतंय कोण देतंय कुठलं उत्तर आहे की नाही? इथे आली अडचण. वेदांत 2 आणि 4. दलपुंज आणि मूलरोम असं तुझं उत्तर आहे. ओके. लक्षात घ्या ज्यावेळी 2 पर्याय तुम्हाला 2 पर्यायांमध्ये उत्तर द्यायचं असतं त्यावेळी दोन्हीच्या दोन्ही बरोबर असतील तर त्याचे मार्क मिळतात बरं का. नाहीतर विषय कट. दलपुंज आणि पुमंग हे उत्तर आहे. ओके, ओके, ओके. 2-3, 2-3, 2-3 बरोबर, बरोबर. ठीक आहे. येस. अच्छा. पृथ्वीराजचं उत्तर आहे 1 आणि 3. अच्छा. 1 आणि 3. ओके, ओके. चला वेगवेगळी उत्तरं येत आहेत. आपण चेक करूयात. 1-3, 2-3, 2-4 अशी वेगवेगळी उत्तरं आलेली आहेत. चलो आपण आता पाहूया ते कन्सेप्ट काय ते. तुम्ही सगळे आता 8वीला आहात. हे 7वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये आहे. 7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात आहे. हां, कदाचित मराठी सेमी असा विषय असू शकतो. पण ठीक आहे, ज्यावेळी फायनल एक्झाम असते त्यावेळी काही प्रॉब्लेम येत नाही. दोन्ही प्रश्न इथे असतातच. आपण आत्ता पाहूयात याला इथे काय म्हटलंय ते. ठीक आहे. हे कसं आहे ते पाहूयात आपण. मी सुरुवात करतोय. बघा. हे एखाद्या फुलाचं देठ आहे. देठ. या देठाच्या वर बघा असा एक भाग असतो. असा भाग असतो. बरोबर आहे? हा जो भाग आहे ना, हा भाग वर उभ्या राहणाऱ्या फुलाला आधार देतो आणि म्हणून त्याला म्हटलेलं जातं, त्या निर्माण होणाऱ्या पुष्पाला, पुष्पा म्हणजे तो मूव्हीवाला पुष्पा नाही बरं का, पुष्पा झुकेगा नहीं साला, तो पुष्पा नाही. पुष्पाला म्हणजे फुलाला आधार देणारा पुष्पाधार. येस. पुष्पाला. ठीक आहे. झुकेगा नहीं सालावाला पुष्पा नाही बरं का. हां. हे हे पुष्प आपलं याच्यातलं आहे हां. अजून एक तो डायलॉग आहे त्याचा काय? असा बंदूक ठेवली खांद्यावर आणि निघालेला आहे. नाम सुन के फ्लॉवर समझे क्या? फायर है मैं. नाही, पण आपला जो पुष्पा आहे तो फ्लॉवरच आहे. तो फायर नाही हां. ओके. हा फ्लॉवर आहे. पुष्प आणि पुष्पाचा आधार, पुष्पाधार. ठीक आहे. याच्या पुढे पराक्कन जे आहे तिकडे किंवा जायांग या बाजूला आपण बोलूयात. याच्या वर समजा आपण जास्वंदीचं फुल जे आहे ते खूप वेळा या ठिकाणी विचारात घेतलं तर त्याचं एक पाकळी आपण त्याची काढूया. ठीक आहे. ही जी जास्वंदाची पाकळी आहे, अशी एक पाकळी आहे.
अशी एक ही पाकळी आहे. ठीक आहे. अशा प्रकारची, ही अशा प्रकारची पाकळी आहे. ठीक आहे. नंतर काढू जरा व्यवस्थित आपण म्हणजे फुलच तयार करू. छान करू आपण. हां. हे जास्वंद कळेल पण ना तुम्हाला, वाटेल पण बाबा जास्वंद असल्यासारखं. ठीक आहे. 4 पाकळ्या मी काढल्या. हां. या ज्या 4 पाकळ्या काढलेल्या आहेत, म्हणजे हे जे फूल आहे, त्या फुलाच्या मध्ये त्या फुलाच्या मध्ये हां, मध्ये एक अशा प्रकारचा अंडकोश असतो, एक अंडकोश. आणि इथून वर अशी एक स्टीम असते, एक नळी असते. आणि यावर जे इथे अशा प्रकारे काही कुक्षी असते. कुक्षी म्हणतात त्याला, कुक्षी. हा जो सगळा येलो पार्ट मी काढलेला आहे ना, हा सगळा पार्ट जो आहे ना, तो याचा फिमेल सेक्शन असतो. या फुलाचा फिमेल सेक्शन. आणि याला म्हटलं जातं जायांग. 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 फिमेल सेक्शन. ठीक आहे. आणि वेगळा खडू वापरतो मी. ओके. इथे अ, अशीच एक नळी वगैरे असते असं आपण म्हणूयात आणि या बाजूला इथे एक काही भाग असतात असे छोटे-छोटे केसर येतात आणि त्याच्यावर असे डॉट काही पिशव्या असतात या पिशव्या. ठीक आहे. या ज्या पिशव्या असतात ना, त्या पिशव्यांच्या आतमध्ये तिथे परागकण असतात. परागकण. हा जो भाग असतो ना, हा भाग म्हणजे ही याची नळी आणि हा जो भाग तयार होतो ते, याला याचा पुमंग असं म्हणतात. पुमंग या फुलाचा. पुमंग याचा अर्थ या फुलाचा हा मेल सेक्शन आहे. म्हणजे होतं काय, ही जी छोट्या-छोट्या पिशव्या आहेत, या फुटतात पुमंगाच्या वरच्या याच्यातले परागकण उडतात. ते उडतात या फुलावर किंवा दुसऱ्या एखाद्या झाडावरच्या फुलावर. ते इथे येऊन त्या कुक्षीवर जाऊन चिकटतात. तिथून ते आतमध्ये जातात आणि या ठिकाणी एक फळ निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याची प्रक्रिया इथून सुरू होते. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण पुष्पाधार पाहिला, परागकण पाहिले आणि जायांग पाहिला. हे सगळंच्या सगळं जे आहे, सगळंच्या सगळं तुम्हाला कशामध्ये दिसतंय? हे सगळं तुम्हाला दिसतंय ते फुलामध्ये. आता वळूयात आपण इथे. पुमंग झाला पाहून. ठीक आहे. आता पहा दलपुंज. हे जे आहे ना हे पान, ही पाकळी. ही पाकळी म्हणजे हिला दलपुंज म्हटलं जातं. या पाकळ्यांना दलपुंज म्हटलं जातं. ठीक आहे. आता मला सांगा, आत्तापर्यंत आपण जेवढं पाहिलं ते सगळंच्या सगळं फुलांशी संबंधित आहे. जायांग, परागकण, पुष्पाधार, दलपुंज, पुमंग. तर एवढ्या फास्ट सांगितलं की आम्हाला सगळंच्या सगळं नाही लक्षात आलं. आता 7वी शिकलायत तुम्ही. 7वी एक धडा आहे. सजीवांशी संबंधित, सजीवांच्या अवयवांशी संबंधित. त्यामुळे ते ऑलरेडी शिकलेले आहात तुम्ही. त्यामुळे आता मी फास्ट घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि समजा असं वाटलं की सर थोडा अजून स्लो घ्यायला हवं तर काहीच हरकत नाही. लेक्चर संपल्याच्या नंतर तुम्ही ते ओपन करू शकता आणि पाहू शकता परत. ठीक आहे. उरले हे 2 पर्ण आणि मूलरोम. पर्ण म्हणजे काय रे? पर्ण. येस, दल म्हणजे पाकळी बरोबर आणि पुंज म्हणजेच त्या पाकळींचा संच. बरोबर, बरोबर विहान. बेस. पर्ण म्हणजेच पान. शाब्बाश. व्हेरी गुड वेदांत. पर्ण म्हणजेच पान. कुठल्याही झाडाचं पान. आणि मूलरोम. माहितीये तुम्हाला मूलरोम? बघा, जमिनीच्या खाली जी मुळं असतात, या मुळांची ही जी उपमुळं आहेत आणि त्यांची जी काही ही उपमुळं आहेत, त्यांचे जे सगळ्यात बारीक जे त्यांना केस असतात, रोम म्हणजे आपल्या शरीरावर बघा केस असतात, त्यांना रोम असं म्हटलं जातं. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. म्हणजे शरीरावरचे केस जे आहेत, ते उभे राहिले असं म्हटलं जातं हे.
ते जे रोम आहे, रोमांच, तशा पद्धतीने हे रोम म्हणजे हे लहान लहान बारीक बारीक जे केस आहेत मुळावरचे, मूल म्हणजे मुळावरचे, त्यांना म्हटलं जातं मूलरोम. म्हणजेच हे 3 आणि हे 2, 2 आणि 3 हे सगळे फुलांशी संबंधित आहेत. पर्ण आणि मूलरोम फुलांशी संबंधित नाहीत आणि म्हणून गटाशी जुळणारे पद दलपुंज आणि पुमंग हे आहे. येस, रूट हेअर, बरोबर, शाबास. ठीक आहे, चलो. तर या ठिकाणी हा 8वा प्रश्न झालेला आहे. पुढे जाऊयात आपण 9व्या प्रश्नाकडे. चलो, 1 तास तर होऊन पण गेला. कुठे गेला टाइम स्लॉट? पोल, create poll. Question number 9. 12 students are there. Question number 9. 1, 2, 3, 4. 1 minute. Start. Yes. ज्याला कोणाला खेळ करायचा आहे त्याला आपण कट करून टाकूयात. त्याला तो खेळ उपयोगच नाही झाला पाहिजे त्याचा. ओके, 11 सेकंद बाकी आहेत. 6 जणांनी उत्तर दिलेलं आहे. 7 जणांनी उत्तर दिलेलं आहे. तरी अजून 5 जण बाकी होते. ठीक आहे, हरकत नाही. चलो, हा शेवटी 2 ऑप्शनचा विषय आहे हा. चालेल, बघूया. तिकडे जाण्यात त्यामुळे फार काही अर्थ नाही. चलो, येस, इथे उत्तर द्या. इथे कोणते 2 अचूक पर्याय आहेत? गटाशी जुळणारे पद. ओके, 1, 4, 1, 3 वेगवेगळी उत्तर येत आहेत. ठीक आहे, ठीक आहे. चलो, अजून वेळ नको घालवायला. ऑलरेडी 1 तास होऊन गेलेला आहे. आपण आता उत्तराकडे बोलूया. बघा, येस, गटाशी जुळणारे पद 2 अचूक पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन यांचा आधी आपण साम्य काय आहे ते पाहूया. येस, बघा, हायड्रोजन जो आहे ना, हायड्रोजन, त्याचा नंबर 1 असतो. त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो हायड्रोजन मध्ये, बरोबर आहे. आणि त्याला असं स्थिरता प्राप्त करायची असेल तर त्याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. क्लिअर? विहान, आता समोर लक्ष दे बाळा, समोर लक्ष दे. ठीक आहे, म्हणजे तुमची जी गडबड होती ती गडबड आपण बाजूला ठेवूयात. आता आपण उत्तराकडे पाहूयात. ठीक आहे, याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन असतो आणि याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. हा काय करतो, एक दुसरा हायड्रोजन त्याच्यासोबत तो जोडी तयार करतो आणि त्याचा जो इलेक्ट्रॉन आहे तो त्याला इथे येऊन मिळतो. याचे 2 तयार झाले, त्यामुळे हा झाला H2. ठीक आहे, H2. नाही, सॉरी वगैरे गरज नाही बाळा, अजिबात सॉरी वगैरे काही गरज नाही. लक्ष द्या, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करताय रे. ठीक आहे, दुसरा पहा, ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा ऑक्सिजनचा जो नंबर आहे, ऑक्सिजन, त्याकडे इलेक्ट्रॉन आहेत 8 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, जेव्हा ऑक्सिजन पाहतो आपण तेव्हा त्याच्या फर्स्ट राऊंड मधले 1 आणि 2 कंप्लीट आहेत. सेकंड जो त्याचा राऊंड आहे त्याच्यामध्ये 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. याला 8 कंप्लीट करायचे, म्हणजे याला पण 2 ची गरज आहे. 2 इलेक्ट्रॉन पाहिजेत त्याला. अशा वेळी तो दुसऱ्या ऑक्सिजनला जाऊन भेटतो.
आणि या दुसऱ्या ऑक्सिजनची ही जी सेकंड लेन आहे 6 वाली, त्याच्यामध्ये याचे 1 2 3 4 5 6 यातले हे जे दोन आहेत 6 हे इथे येतात. 5 6 आणि हे दोन इथे आहेत. त्यामुळे हे 4 आहेत, हे 4 ते कॉमन झाले दोघांमध्ये. आणि 5 6 7 थांबा, हे जरा थोडं मोठं दाखवू का? ही आउटर रो दाखवतोय बरं का फक्त मी ऑक्सिजनच्या दोन्हीची. यातली रो इथे 2 आहेत, इथे 2 आहेत. ठीक आहे. इथे बघा 1 2 3 4 याचे हे 2, याचे हे 2. 4 झाले. 5 6 7 8. 6 होते ना याचे, हे ऑलरेडी 4 आणि हे 2. आणि इकडच्या बाजूने 1 2 3 4 5 6 7 8. त्यामुळे हा पण कंप्लीट झाला. त्यामुळे ऑक्सिजनला सुद्धा कंप्लीट होताना O2 व्हावं लागतं. तो सिंगल सापडू शकत नाही ऑक्सिजन, तो पण डबलच सापडणार. ठीक आहे. क्लोरीन. क्लोरीनचे जे आहेत, क्लोरीन मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, क्लोरीन मध्ये ते असतात 2 8 7 अशा 3 रो असतात त्याच्यामध्ये. म्हणजेच टोटल नंबर आहे 17. ठीक आहे. त्यामुळे आतले जे 2 आहेत ते असे कंप्लीट होतात, ते आपण सोडून देऊयात. हे 2 आणि हे 8 10 झाले. वर थर्ड रो मध्ये आहेत त्याचे 7 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. त्याला अजून एक आवश्यक आहे, बरोबर? मग काय होतं? हा दुसरा क्लोरीन 1, हे 2 झाले, हे 8 झाले, याचे 10 झाले. इथे 2 इलेक्ट्रॉन, इथे 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 आणि 8 झाले. उरलेले जे आहे ते 7, त्यासाठी तो अशा प्रकारचा एक सर्कल इथे काढतो, ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 आहेत. जो 7वा आहे तो कॉमन होतो. त्यामुळे 7 8 याला पण हे 2 मिळाले, हे 8 झाले. आणि हे 2 याला पण मिळाले, हे 2 8 झाले. त्यामुळे Cl सुद्धा, क्लोरीन सुद्धा तुम्हाला 2नीच सापडतो. म्हणजे हायड्रोजन 2 सापडतात, ऑक्सिजन 2 सापडतात, क्लोरीन 2 सापडतात. तशा पद्धतीने तुम्हाला इथे हे जे आहेत सगळेजण, याच्यामध्ये तुम्हाला नायट्रोजन आणि फ्लोरीन सुद्धा 2 सापडतात. हे याच्यातलं साम्य आहे. हे याच्यात आता सगळ्या गोष्टी काही डिटेल करत नाही मी. आता अशा पद्धतीने कोणाकडे किती इलेक्ट्रॉन आहेत तुम्ही नंतर वाटल्यास पाहून करू शकता. कारण आता वेळ पण खूप झालाय. मी तुम्हाला एक्झॅक्ट पॉइंट सांगतो. आर्गॉन जो आहे ना, आर्गॉनकडे अशा प्रकारे 18 नंबर आहे, 18 इलेक्ट्रॉन्सचा. त्यामुळे त्याच्या फर्स्ट राऊंड मध्ये 2, सेकंड राऊंड मध्ये 8 आणि थर्ड राऊंड मध्ये 8 असतात. आणि त्यामुळे याला दुसऱ्या कुणाची आर्गॉनला डबल होण्याची गरज पडत नाही. तो AR तसाच आहे. एकच मॉलिक्यूल त्याचा, एकच मूलद्रव्य जे आहे ते त्याचं स्थिर आहे. आणि जो निऑन आहे, निऑन, त्याच्याकडचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते 10च्या नंबरमध्ये आहेत. पहिल्या सर्कलमध्ये 2, दुसऱ्या सर्कलमध्ये 8. म्हणजे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, टोटल झाले 10. त्यामुळे याला सुद्धा दुसऱ्याची गरज पडत नाही. आणि त्यामुळे निऑन जो आहे तो सुद्धा निऑन जो आहे तो तसाच राहतो. त्याचा डबल मॉलिक्यूल होण्याची गरज पडत. तसं नायट्रोजन आणि फ्लोरीनला होण्याची गरज पडते. आणि म्हणून तुमचं उत्तर आहे 1 आणि 4. क्लिअर? दिस इज सायन्स. आता सर, इलेक्ट्रॉन म्हणजे काय? सर, ते 2 काय असतं, ते 8 काय असतं, ते 7 काय असतं? हे 7वीचं नॉलेज. स्कॉलरशिप मध्ये आता जर का हे सगळं डिटेलमध्ये सगळं सांगायचं आलं तर तेवढ्या एका पॉइंटवरती आपला घड्याळ 1 तास जाईल. येते लक्षात? त्यामुळे आपण तिकडे वळालेलो नाही. चलो, लास्ट क्वेश्चन. चलो, मी पोल देतोय. वेल स्टुडंट्स, व्हेरी गुड. 10 नंबरचा क्वेश्चन. 1 2 3 4. 1 minute, स्टार्ट.
येस. सॉरी, काय कुठल्या भाषेत आहे? असलं काहीतरी होतं बाबा, पण काही आठवेना. ज्या पद्धतीने उत्तर चालली आहेत त्या पद्धतीने असं म्हणावसं वाटतंय की नाही, हे कोणालाच आठवत नाहीये. काय आहे ते? वेळ संपत आलेली आहे. शेवटचे 15 सेकंद बाकी आहेत आता. लास्ट क्वेश्चन. आठ जणांनी अटेम्प्ट केलेला आहे. 4 जण अजूनही बाकी, 4 जण बाकी आहेत. ओके, टाइम ओव्हर. 3 जण बाकी राहिले. ठीक आहे. गटात न बसणारे पद ओळखा. मगाशी 2-3 प्रश्न आपण पाहिले. गटात बसणारी, तो एक गट दिलाय, त्यात बसणारे ओळखायचे होते. आता न बसणारेकडे आपण परत आलो. इथे काय आहे, तर इथे काही लेखक आहेत. इथे काही लेखक आहेत आणि या लेखकांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. मुकुंदराज, पंप, कंबन, जयदेव ही लेखकांची नावं आहेत. आणि त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे त्यामध्ये विवेक सिंधू, आदिपुराण, राग तरंगिणी आणि गीत गोविंद हे ग्रंथ आहेत. ठीक आहे. आता हे जे सगळे ऑप्शन तुम्ही उत्तर दिलेली आहेत त्यामधून मला एक सांगा, पहिला जो ऑप्शन आहे, कुणी कुणी कोणता कोणता ऑप्शन दिला ते सांगा बरं. समोर ठेवतो मी, इथे तुमचा आकडा लिहा. 1, 2, 4 काव्य आहेत आणि 3 हे माझ्या मते काव्य नाही. ओके. नाही नाही बाळा, ही सगळी काव्यच आहेत. जुन्या काळामध्ये काव्य स्वरूपातच लिहिलं जात होतं सगळं. ठीक आहे. लेखाच्या स्वरूपात किंवा गद्य स्वरूपात लिहिण्याची वेळ खूप उशीर आली. चलो, वेगवेगळे ऑप्शन येत आहेत. अच्छा, ओके. ठीक आहे. चालेल. चलो बघा आता यामध्ये लक्षात घ्या, मुकुंदराज यांनी विवेक सिंधू लिहिलेलं आहे. पंप यांनी आदिपुराण लिहिलेलं आहे. जयदेव यांनी गीत गोविंद लिहिलेलं आहे. कंबन यांनी राग तरंगिणी लिहिलेलं नाही. कंबन जे आहे त्या लेखकाने लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे रामायण. सर, रामायण तर वाल्मिकींनी लिहिलं होतं. नाही, पहिल्यांदा वाल्मिकींनी, नंतर अनेकांनी लिहिलं की. तुलसींनी लिहिलं, कंबनांनी लिहिलं, अनेकांनी लिहिलं नंतर. ठीक आहे. मग हे राग तरंगिणी किंवा राजतरंगिणी सुद्धा काही ठिकाणी म्हटलेलं आहे. हे कोणी लिहिलंय, तर ते कन्फ्यूज करणार नावे. इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शेवटच्या धड्यामध्ये ते नाव आहे. हे लिहिलेलं आहे कल्हण. पेपर काढणाऱ्या किंवा प्रश्न काढणाऱ्या माणसाने कंबन आणि कल्हण या दोन्ही शब्दांमध्ये जे साम्य आहे त्याचा फायदा घेतलेला आहे आणि तुम्हाला चुकवलेला आहे. आलं लक्षात? लक्षात घ्या, कालच्या दिवशी म्हणजे काल इंग्रजी अक्षर मला झाली, त्याच्या आधीच्या दिवशी आणि आज 2 वेळा तुम्हाला पुस्तक आणि त्याचे लेखक म्हणजेच लेखक आणि त्याचे ग्रंथ अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. याचा अर्थ यावर एक मोठी यादी तयार करणं आवश्यक आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. वेदांत, अजून एक क्वेश्चन? नाही बाळा, ठीक आहे. मी तयार करतानाच ते 10-10चे सेट केले आहेत आता. 1 तासाचं म्हटलं होतं पण 1.25 तास झाला. ठीक आहे, हरकत नाही. चलो, थांबूयात आपण. पुढचं लेक्चर होईल उद्या रात्री 9 वाजता आपण पुढचं लेक्चर घेऊयात. समजा काही कारणानिमित्त वेळ बदलण्याची काही विषय झालाच तर मी
जी पोस्ट तुम्हाला पाठवतो त्या पोस्टमध्ये तसा टाइम असेल. शक्यतो म्हणजे 99.99% 9चीच वेळ असेल. कारण आता आपल्याकडे भरपूर जण वाढलेले आहेत. येस, मला एक सांगा, आज पहिल्यांदा आलेले कोण-कोण आहेत? हा जो 12चा आकडा दिसतोय, 12, 12 हा जो आकडा दिसतोय, आज पहिल्यांदा कोण-कोण आलंय ते सांगा. बाकीचे गेलात तरी चालेल. बाय, 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 बाय बाकीच्यांना. आज पहिल्यांदा कोण-कोण आले ते सांगा. काल 8 पर्यंत आकडा होता. आज 4 जण वाढलेले आहेत. बाकीचे बाहेर पडले तरी चालतील. वेदांत जोशी. ओके, ओके. शहाणे, अर्णव शहाणे. येस, पप्पांचं नाव आहे तिथे. पृथ्वीराज राठोड. अच्छा, मला वाटलं तू आधी पण होतास. ठीक आहे, हरकत नाही. आणि विहान देशपांडे. ठीक आहे, ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चालेल. चलो. येस, विघ्नेश. येस, येस, येस. ओके, ओके. गणेश. ठीक आहे, ठीक आहे. चलो. बाय बाय स्टुडंट्स. भेटूयात उद्या नवीन टॉपिक सहित. गुड बाय.